नमस्कार मंडळी. तर आज आत्ता झाली आहे सकाळ आणि वाजल्यात सकाळचे 7 आणि मी उठले. मुलं झोपलेलीच आहेत अजून. तर बघा कशी सकाळ झाली आहे. एवढं भारी वाटते. मस्त अशी सकाळ झाली आणि चिमण्यांचं चिवचिवाट आणि हे वातावरण गाडेश्वरचं एकदम भारी वाटते. आणि दाखवते तुम्हाला बॅक साईडला सूर्य उदय व्हायला लागलाय. डोंगरातून किती मस्त सूर्य देव बाहेर येतोय आणि हे डोंगर आणि शांत असा धुका पसरलाय सर्व डोंगरांवर. आणि हे मुंबईत पाहायला मिळतंय आमच्या. त्यासाठी काळेश्वरला यावं लागतं आम्हाला असं वातावरण बघायला. कारण मुंबईच्या दगदगीत कंटाळलेलो असतो आम्ही आणि कुठेतरी शांत जागा शोधत असतो. आणि एवढे छान मस्त असे हे डोंगर. आता हिरवळ थोडी कमी झाली आणि धुकं सगळीकडे धुकं पसरलं आहे आणि सूर्याची किरणं पडतात अंगावर. एकदम मस्त वाटते. व्ह्यू किती छान आहे आणि हिरवीगार झाडं बघा. हे आहे माझ्या बहिणीचं फार्म हाऊस आणि हे आहे स्विमिंग पूल. आणि तुम्हाला पण यायचं असेल तर कमेंट करा मला. त्यांचं फार्म हाऊस भाड्याने पण देतात ते. तुम्हाला त्यांचे नंबर वगैरे देईन मी. कसं चिमण्यांचा चिवचिवाट येतोय आवाज. हे बघा पक्षी कसे उडतात आकाशात. मस्त असा निसर्ग. हे बघा सूर्यदेव आत्ताच डोंगरातून निघतोय आणि हे आहे गाडेश्वरचं निसर्ग. छान असं हिरवीगार झाडं आणि डोंगर. हे बघण्यासाठी आम्हाला यायला लागतं गाडेश्वरला. आम्ही पनवेलच्या दगदगीतून कंटाळलेलो असतो. त्यासाठी आम्ही इथं फार्म हाऊसवर कधी कधी येतो गाडेश्वरला. आणि हे फार्म हाऊस आहे माझ्या बहिणीचं आणि ते भाड्याने पण देतात. जर तुम्हाला ते भाड्याने हवं असेल तर मी तुम्हाला कमेंट करा, त्यांचा ॲड्रेस देईन. आणि ही शांत अशी जागा आहे आणि इथे बघा सगळी लॉजिंग आहे भाड्याने देण्यासाठी. इथे कोणी राहत नाही, फक्त भाड्याने देतात ते बंगलो बघा. आणि आपण शहरातल्या गर्दीतून कंटाळलेलं असतं तर इथे या. छान असं तुम्हाला व्ह्यू बघायला भेटेल. शांत असा डोंगरावर धुकं पसरलं आहे आणि बघा किती शांत असं वातावरण आहे एकदम. आणि उंच असे डोंगर हे आपल्याला शहरात नाही बघायला मिळत. पण इथे जवळच पनवेलच्या जवळच गाडेश्वर आहे, गाडेश्वर धरण. तिथे हे बंगलो आहे आणि या तुम्ही पण या निसर्गात सामील व्हा. हे बघा सुपाऱ्या पडल्यात. हे सुपाऱ्या किती साऱ्या पडल्यात इथे सुपाऱ्या. खायच्या पानांची वेल आहे
आणि हे आहे बेलाचं झाड आणि ही उंच अशी नारळाची झाडं आहेत, सुपाऱ्यांची झाडं, फणसाची झाडं आहेत. बघा खाली कसं आहे, दरी आहे खाली आणि तिथं झाडे लावले. आता सकाळी आम्ही केले चायनीज भेल. आता आमची मुलं उतरल्यात स्विमिंग पूलमध्ये. ही नैना आहे, माझ्या नंदेची मुलगी. पाणी भरपूर खोल आहे म्हणून चारवी घाबरते उतरायला. हा येते. आणि इथे आहे किचन आणि बनतोय चिकन. किचनमध्ये बनतोय चिकन. हे बघा आहे ना. आणि मस्त मौसा पेरू. खेलते का व्हिडिओ में? हा नाही तुम्ही केला. राम लक्ष्मण सीता. ए जावा मागं व्हिडिओ. आणि शत्रुघ्न कुठे आहे? तुम्ही काय चालल. राम लक्ष्मण सीता शत्रुघ्न कुठे आहे? नको नैनाला चारवीला ट्यूब भेटले, मस्त स्विमिंग करते चारवी. कुलूप का चावी? कसली चावी? घे त्याला पण घे. हे कसली चावी? अरे सांग ना. कुलूप चावी आणि तिला पण घे. पकडायचं आणि काय करायचं? कुलूप घ्यायचं. नॉर्मली असा नॉर्मली पाण्यामुळे हल्लेला का. परत घे परत घे. ए नैनाचं काय चाललंय? नाही ना तुझी हाईट पोचते लाईनीच्या पुढं. नको या साईडला पप्पा हाईट आहे तुझी. तिकडे यायचं आहे. त्या साईडला जायचं आहे लाईनीच्या पुढं. लाईनी जवळ थांब ना मग. कोणाला बघताय? इथं पुढून मागायला. अरे पुढून माग काय तुला बोललो पाण्याने तेवढं हलणारच आहे. चल चिडतेस चारवी जा. नाही ना हे बघ पाणी. हे बघ हे बघ घर जाऊ ना घर जाऊ. तेवढा हलणारच माणूस. हलका ठेवला कॅशी मध्ये. ए बापरे चला चला घरात. झाड आहे या. चला परत. हा चल नाही ना रेडी. आणि बघा कशी झोका घालते. शंकर भाऊंची मुलगी. बघत हात नाही लावायचं. काय राम लक्ष्मण
नाही कोटी बोलू नको, माझ्याकडे लक्ष होतं तुझं. यांचा खेळ बघा, राम लक्ष्मण सीता कसा खेळ खेळताय. बस झाला, निघ आता, जा परत घेऊन जा. बस झाला, निघ निघ. जा तिकडं मागं बघून जा. तिकडं जा. ती बाई कशी जाते तिकडं नाही ना, तिकडे बघून जायचं असतो आणि जास्त उशीर नाही. नाही ना, असं नाही एक डोळे मिटायचे का? नाही ना, तिथं आम्ही हात लावून पण आउट करू शकतो. चारी बाजूलाच फिरकी जाणारी. हे बघ, आम्ही इथपर्यंत आलो ना का हात लावून सुसाट जायचं असतं. हे बघा माझी स्टाईल पाहिजे बाई. काका किती झालंय हा बघा, चिकन, पावभाजी, भात आणि कांदा लिंबू असं आहे आमचं जेवण. आता सगळ्यांची स्विमिंग करून आंघोळ झाली आहे ना, नाही ना? हा मग काय जेवायचं? हा चला जेवू. ए कशी झाली 4वी चिकन? असं नाही. चांगले नाही ना? एकदम आता मी बनवलं तर मी कसं आता निघालोय आम्ही फार्म हाऊसवरून आणि व्यू बघा, समोरच बघा कशी डोंगर आहे छान असं. टोपली डोंगर. टोपली डोंगर ते बघा, टोपलीसारखं दिसतंय डोंगर, तो जो फरक. आणि झाडी अजून हिरवी आहे, पाऊस गेलाय पण झाडं अजून हिरवीगार आहेत. आणि पावसाळ्यात तर ते बघण्यासारखं असतो, एकदम हिरवळ हिरवळ सगळीकडे असतो. आता गवत हे जरा सुकले, ते पण हिरवं असतं आणि इकडे यायला छानच वाटतं. किती छान येल्लो फुलं आहेत बघ पूर्ण रस्त्याला ना, मस्त मस्त पण ती वरती आहेत ना. वरती भेटते ना सूर्यफूल नाही तो. ते वेगळी खूप मस्त व्हिडिओ काढतो. हे बघ इकडे जाईल बघ. हे बघ. अगं एक काम सुद्धा तुटत नाही. बघ इकडं, बघ इकडं. माझा पण छान फुलं आम्हाला रस्त्याला भेटली बघा, सूर्यफुलासारखी. आणि इथे रस्त्याला भरपूर फुलं आहेत मस्त येल्लो कलरची. बाहेर पण दिसत ती बघ, छान फुलं आहेत. तिला का हा? आपलं बजेट काय तेवढं, करोडाचं बजेट तो. म्युझिक टाकायची. काय बोलतो? म्युझिक म्युझिक टाकायची. मुचिक 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 पद्धती मुचिक. हा म्युझिक. आणि काय राव आहे गाडेश्वर डॅम बघा. आमच्या पनवेलला याच डॅमचं पाणी येतं, गाडेश्वर डॅमचं. हे बघा, आम्हाला वैजयंतीची हे भेटले मणी, ते कृष्णाला आवडतात, ते इथे झाडाला आलेले वैजयंती आम्ही काढून घेतले. आता पुढे आम्हाला वैजयंतीची मणी भेटले, ते गवतासारखं झाड असतं त्याला येतात, ते आता आम्ही काढून घेतले. म्हणजे कृष्णाला आवडतात, खूप प्रिय आहे याची माळ आणि ती आता आम्हाला भेटले. आम्ही खूप खुश झाले. आता पुन्हा दिसले तर तुम्हाला मी झाड दाखवते त्याचं. मस्त वैजयंतीचं झाड हे बघा, आणि याच्यावर फुलं आले वैजयंतीवर. आणि आता फक्त वरची आहेत ना मणी, हे काढून घ्यायचे. हे वरचे मणी हे आता अजून व्हाईट नाही झाले, काही व्हाईट झाले आणि काही
मोठीच आहे.